हॅलो फ्रेंड्स, आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत आहे. आणि आज आपण म्हाडाबद्दलच एका छान अशा प्रोजेक्ट बद्दल माहिती बघणार आहोत की तेथे तुम्ही नक्कीच अप्लाय करायला हवे. तर जसं की तुम्हाला माहितीच आहे की म्हाडा पुणे लॉटरी ही 31 ऑक्टोबर शेवटची तारीख होती. नंतर ती एक्सटेंड होऊन 20 नोव्हेंबर झाली आहे. सध्या निवडणुकीचे वातावरण आहे आणि मला तरी वाटते ही पुढे अजून 15 किंवा 1 महिना एक्सटेंड होऊ शकते. तरीही जर तुम्ही EMD अमाउंट किंवा फॉर्म भरला नसेल तर ह्या वेळेस नक्की भरा, जेणेकरून तुमच्या स्वप्नातील घर तुम्हाला नक्की मिळेल. तर आणि बरेच जणांचे कॉमेंट आणि मेसेज येत आहेत की माझे इन्कम सर्टिफिकेट किंवा हे व्हेरीफाय होत नाहीयेत. जर तुम्ही क्रोम ब्राउझर सोडून दुसऱ्या ब्राउझरमध्ये जर ट्राय केलं तर ते नक्कीच होईल. जर होतच नसेल तर नक्कीच पुणे म्हाडाच्या शिवाजीनगर ऑफिसला जाऊन तेथे तुमचे म्हणणे मांडा व ते नक्कीच तुमचे ते अप्रूव्ह करून घेतील. तरीही आज आपण म्हाडाच्या पुणे म्हाडाच्या एका प्रोजेक्ट बद्दल माहिती बघणार आहोत, जेणेकरून तुम्हाला तेथे घ्यावे का नाही हे तुम्हाला क्लॅरिटी येईल. तर मित्रांनो, आज आपण पुणे म्हाडाच्या स्कीम कोड 898 ह्याबद्दल माहिती बघणार आहोत. 898 अर्थातच अक्षरा ग्राडनियर पुनावळे 2 BHK. येथे सर्व युनिट हे 2 BHK आहे आणि कॅटेगरी म्हणसाल तर SC, ST, GR म्हणजेच जर्नलिझम, फिजिकल हँडिकॅप, जनरल पब्लिक, स्टेट गव्हर्नमेंट, एक्स आर्मी ऑफिसर ह्या सर्वांसाठी येथे फ्लॅट आहेत. तर येथे टोटल तुम्हाला 20 फ्लॅट आहेत. 20 फ्लॅटमधून हा त्याचा रेरा क्रमांक आहे. कॉस्ट याची राहील 28,76,000 प्लस स्टॅम्प ड्युटी, रजिस्ट्रेशन आणि इन्फ्रा चार्जेस हे वेगळे असेल. इन्फ्रा चार्जेस हा बिल्डर कितीही घेऊ शकतो. ते जसं की 3 लाख, 4 लाख, 5 लाख सुद्धा असू शकतात. आणि सध्याची स्टॅम्प ड्युटी ही पुण्यातील आहे 7%. लास्ट 2020-21ला ही स्टॅम्प ड्युटी 6% होती, पण त्यानंतर 7% अर्थातच जेव्हा तुमचे मेट्रो पुण्याला आली तेव्हापासून 60% एवढी आहे, 7%. तर आज आपण 898 अक्षरा गार्डनियर पुनावळे 2 BHK ह्या प्रोजेक्ट बद्दल माहिती बघणार आहोत. तर जसं की येथे लोकेशनला जाऊया, की हे लोकेशन पुण्यामध्ये कुठे आहे. जर तुम्हाला पुनावळेमध्ये हे लोकेशन येथे आहे असं दिसतंय, तर आपण याचा डायरेक्शन करूया भूमकर चौकातून. भूमकर चौक मॅक्झिमम जणांना पुण्यात राहणाऱ्यांना माहीतच असेल. तर भूमकर चौक येथून आपण हे लोकेशन टाकूया. तर हे झालं भूमकर चौक आणि याला जाण्यासाठी इकडून मारुंजी अर्थातच लाईफ रिपब्लिक इकडून एक रस्ता आहे आणि हा सोपा रस्ता जो की पुनावळे इथून जातोय. तर हा एक रस्ता आहे. तर मित्रांनो, तुम्ही येथे बघू शकता, हे आहे पुनावळे फॉरेस्ट, जे ज्याचा की हे फार गाजलं होतं कारण इथे एक डेपो येणार होता, कचरा डेपो. नंतर तो आपले आमदार यांच्या मध्यस्थीने व भरपूर जणांनी जे आंदोलन केले त्याने हे कॅन्सल झाला. तर त्यामुळे हा प्रोजेक्ट येथेच याच्या बाजूला आहे. तर तुम्ही बघू शकता, हा आहे अक्षरा ग्रॅडनेर. हा गारवे डेव्हलपर, हा एक नामांकित गारवे डेव्हलपर आहे, त्याचा हा प्रोजेक्ट आहे. आणि इथे समोरच एक स्कूल पण आहे, कॅम्ब्रिज इंटरनॅशनल स्कूल. एक चांगले पुनावळेमधील स्कूल आहे व त्याचा हा स्पोर्ट्स कॅम्ब्रिज स्कूलचा. तर त्याच्यासमोरच हा प्रोजेक्ट आहे. तर लोकेशन वाईज इट्स व्हेरी नाईस प्रोजेक्ट. लोकेशन वाईज इज व्हेरी नाईस प्रोजेक्ट. आणि तुम्हाला गारवे डेव्हलपर, गारवे डेव्हलपर अर्थातच, तर इथे बघूया गारवे डेव्हलपरचं थोडे फोटोज बघूया की कसं सध्या तरी आहे इथे. मी स्वतःही येथे व्हिजिट करून आलो आहे. तर प्रोजेक्टचं 10 ते 15 फ्लोअरचं बांधकाम ऑलरेडी झालं आहे. गुगल मॅपवर हे जास्त अपडेटेड नसते. तर जास्त फोटो नाही याचे. तर आपण गार्डनिया जे की आपल्या गुगल मॅपने दाखवलं
त्याचा बद्दल बघूया की इथे येस अक्षरा गार्डनियर पुनावळे तर अशी तुमची बिल्डिंग राहणार आहे आणि म्हाडाचे फ्लॅट ही तुमच्या कॉमन बिल्डिंग मध्येच आहेत. तर जसं की यांनी यांचा सॅम्पल फ्लॅट येथे 2-3 BHK पण आहेत, पण ते बिल्डरचे आहेत. तर यांनी म्हाडासाठी 2 BHK हे कॉमन बिल्डिंग मध्ये दिलेले आहेत. ते एक चांगली सुवर्ण संधी आहे की तुम्हालाही अमेनिटीज प्लस कॉमन बिल्डिंग मध्ये हे बघा स्पेसियस बाल्कनी, स्पेसियस हॉल, तुम्हाला स्विमिंग पूलही आहे. अर्थातच तुमचा मेंटेनन्स वाढणार, तरी लोड घेऊ नका. तशी तुम्हाला फॅसिलिटी आणि सर्व राहण्याची सोयी भेटेल. हे बघा समोरच लँडस्केप गार्डन, येथे तुमचे मधात फ्लॅट असेल आणि ह्या बिल्डिंगचा टॉप व्ह्यू अर्थातच साइड व्ह्यू आणि इकडे ही बिल्डिंग आहेच. ती ऑलरेडी बनलेली आहे आणि इकडून तुमचा रोड असणार आहे राईट. आणि इथे त्यांनी म्हाडाच्या पार्किंग दिलेल्या आहेत तर ते आपण पुढे बघूयाच. तर जसं की एक क्लब हाऊस, हा तुमचा समोरचा रोड आणि इकडल्या साईडला तुमचं ते कॅम्ब्रिज स्कूल आहे आणि येथे त्यांचे शॉप पण येणार आहेत. तर हा एक सर्वोत्तम प्रोजेक्ट वाटतोय. हे बघा टॉप व्ह्यू कसा असेल. तुमचे म्हाडाचे प्रोजेक्ट इथे असेल. इकडे स्विमिंग पूल आहे, इकडे बिल्डिंगच आहे. हिरवळ सध्या दिसते पण इथे सध्या तरी बिल्डिंग आहे जे ऑलरेडी बनलेले आहे. आणि इकडे कॅम्ब्रिज स्कूल आणि हा रोड एंट्री आणि हा एक्झिट. तर असा हा नाईस प्रोजेक्ट आहे. तर ह्या प्रोजेक्ट बद्दल अजून बघूया की याची कम्प्लिशन डेट काय आहे. जसं की तुम्ही रेरा येथे आल्यानंतर अक्षरा गार्ड गार्डियर हा तुमचा गारवे डेव्हलपर्सचा एक नामांकित पुण्याचा बिल्डर आहे. गारवे शोरूम तुम्हाला माहीतच असेल, जे की गाड्याचं शोरूम आहे. त्यांचाच हा डेव्हलपर आहे गारवे डेव्हलपर. तर याचा आपण आता सर्टिफिकेट बघूया की कम्प्लिशन डेट कधी आहे. तर मित्रांनो, याची कम्प्लिशन डेट तुम्ही बघू शकता 2028 डिसेंबर ही या प्रोजेक्टची कम्प्लिशन डेट आहे. आणि मला तरी वाटतं ह्या डेटपर्यंत बिल्डर नक्कीच तुम्हाला फ्लॅट देईल, कारण त्याचे 10 ते 12 फ्लोअरचं बांधकाम ऑलरेडी झालं आहे. तर जर तुम्ही 3 वर्ष वाट बघू शकत असाल तर तुम्ही ह्या प्रोजेक्टला नक्की अप्लाय करा. तर आता याचा आपण बिल्डिंग प्लॅन बघूया की बिल्डिंग प्लॅन कसा असेल. तर मित्रांनो, हे बघा रेराच्या साईटहून मी डाउनलोड केलं आहे. तर यामध्ये ही ए बिल्डिंग जी की म्हाडाची बिल्डिंग आहे आणि साईडला बघू शकता विंग A1 ही प्रायव्हेट बिल्डरची आहे. विंग A2 ही सुद्धा प्रायव्हेट बिल्डरचे फ्लॅट्स आहेत. विंग A3 हे पण प्रायव्हेट बिल्डरचे फ्लॅट आहे आणि बिल्डिंग ए जसं की तुम्हाला इथे दिसते. तर ह्यामध्ये म्हाडाचे काही फ्लोअरवर जसे की 3, 4, 5, 6, 7, 8, 9 ह्या फ्लोअरवर म्हाडाचे 2 BHK फ्लॅट दिलेले आहेत मित्रांनो. तर आता आपण प्रोजेक्ट फ्लॅट बद्दल अजून बघूया की जसं की हा 8 फ्लोअरचा प्लॅन आहे. इथे रेफ्युजी आहे आणि येथे म्हाडा जे लिहिलेले आहे तेथे म्हाडाचे प्रोजेक्ट आहे. जसं की तुम्ही बघू शकता पर बिल्डिंग अर्थातच यामध्ये 1, 2, 3 आणि हा रेफ्युजी. तर ए बिल्डिंग मध्ये म्हाडाचे फ्लॅट आहे आणि जसं की हा 8 फ्लोअरचा आहे आणि खालचा प्लॅन हा 4th, 5th, 6th, 7th, 9th अर्थातच प्रत्येक 4 ते 9 मध्ये म्हाडाचे फ्लॅट आहेत आणि तुम्ही इथे बघू शकता म्हाडा हे नाव लिहिलं आहे. अर्थातच 4, 5, 6, 7, 8, 9 म्हणजे 6 इंटू पर फ्लॅट 4 चौक 24 असे 24 फ्लॅट आहे आणि रिफ्युजीचे 8 फ्लोअरला एक फ्लॅट मायनस करा तर 23. तर ह्या लॉटरीमध्ये त्यांनी 20 काढले आहेत. तर 3 ते 4 माझ्या मते तरी पुढच्या लॉटरीमध्ये म्हणजेच 2028 ला पोझिशन आहे तर ते 26 किंवा 27 मध्ये हे 3 ते 4 फ्लॅट काढू शकतात. तर आता आपण फ्लॅटचा व्ह्यू बघूया की कसा एका फ्लॅटचा बघूया. जसं की याची तुम्ही येथे लिफ्ट आहे,
येथे एक लिफ्ट आहे, येथे एक लिफ्ट आहे. म्हणजे तुम्हाला 3 लिफ्ट भेटत आहेत. येस, 3 लिफ्ट. तर हा याचा डोर आहे, एंट्री आहे आणि येथे तुम्हाला एक 1.05 मीटर म्हणजेच 1 मीटर म्हणजेच 3.28 फूट असं तुम्ही गृहीत धरा आणि तेच कॅल्क्युलेशन आहे. तर 3 फूटचा एक स्पेस भेटत आहे आणि त्यानंतर डोअर आहे. ओके. आणि डोअर नंतर लिव्हिंग रूम मध्ये तुम्हाला 5x3 म्हणजेच 18 सॉरी 16x10 ची एक स्पेसियस लिव्हिंग भेटत आहे. 16x10 हा एक चांगला स्पेस असतो लिव्हिंगसाठी आणि माझ्या मते तरी कोणत्याच सध्याच्या लॉटरीमध्ये एवढा स्पेस तुम्हाला भेटणार नाही. अजून बाल्कनी आहे, बाल्कनी सेपरेट आहे आणि इथून म्हणजेच 10 बाय 3 अशी 3 पकडा म्हणजे एक चांगली प्रशस्त बाल्कनी तुम्हाला इथे भेटते. आणि आतमध्ये आल्यानंतर तुम्हाला स्पेस येणे इथे टॉयलेट आणि इकडून एक बेडरूम म्हणजे 10 बाय 10 ची ही बेडरूम आणि 10 बाय 11 ची ही बेडरूम. तर असं इनक्लोज बाल्कनी आणि हे माझ्या मते तरी हे डक्ट असू शकते. तर त्यामध्ये जास्त न पडता इकडे एक टॉयलेट आहे आणि हा परत इथे डक्ट. इनक्लोज बाल्कनी म्हणजे एवढी बाल्कनी त्यांनी सोडली आहे. तर ठीक आहे ते 10 बाय 11 ची ही बेडरूम समजूया. तर असा एक आणि इकडे किचन. किचन अर्थातच 7 बाय 7 आणि त्याला ही ड्राय बाल्कनी म्हणजे 3 फूटची. तर आणि इकडे डक्ट. तर हा एक चांगला प्रशस्त प्लॅन, बिल्डिंगचा प्लॅन असा मला वाटतोय. तर तुम्ही जर ह्या प्रोजेक्टला अप्लाय केलं नसेल तर नक्की करा आणि याचीच कंप्लीशन डेट आहे डिसेंबर 2028 हे लक्षात ठेवा. तर लिफ्ट पण 3 भेटत आहे आणि येथे स्टेअर केस वगैरे आणि याचा याचा प्लॅन बघूया. तर याचा प्लॅन ही से सेमच आहे की तुम्हाला आतमध्ये येण्यासाठी थोडी जागा म्हणजे चप्पल स्टँड वगैरे नंतर डोअर आणि लिव्हिंग लिव्हिंग 15 बाय 10 5 त्रिक 15 16 बाय 10 पकडूया आणि 16 बाय 11 आणि बाल्कनी नंतर 3 फूट आणि इकडे बेडरूम इकडे एक बेडरूम आणि इकडे किचन. तर असा एक आणि इथे विंडोज आणि ड्राय बाल्कनी. तर असा एक चांगला प्रोजेक्ट प्लॅन आणि फ्लॅट प्लॅन मला तरी वाटतोय ह्या बिल्डिंगमध्ये. जसं की ती बिल्डिंग आहे अक्षरा ग्रँडेडर ग्रॅनेडर पुनावळे आणि सर्व फ्लॅट आहे 2 BHK. जर तुम्ही अप्लाय केलं नसेल तर ह्या प्रोजेक्टला नक्की अप्लाय करा आणि तुम्हाला हेही कन्सिडर करावं लागेल की कॉस्ट अदर प्रोजेक्टपेक्षा थोडी 4 ते 5 लाख ह्या प्रोजेक्टची प्राइस मला जास्त वाटते. ती आहे 38.5 लाख 28.5 लाख सॉरी अर्थातच 28,76,400 प्लस इन्फ्रा चार्जेस जे की बिल्डर येईल म्हणेल आणि स्टॅम्प ड्युटी प्लस रजिस्ट्रेशन. तर कन्क्लुजन हेच निघतंय की हा एक तुम्ही जर थोडं बजेट वाढवलं आणि तुम्हाला हा फ्लॅट लागला तर एक चांगली इन्व्हेस्टमेंट म्हणजे स्वतःला राहण्यासाठी किंवा तुम्हाला फ्लॅटवर चढवायचं रेंटवर चढवायचं असेल तरी हीच एक चांगली इन्व्हेस्टमेंट आहे. कारण येथे रेंट तुम्हाला 20 ते 30 हजारापर्यंत भेटू शकते. कारण जसं की आपण बघितलंच, मी नकाशावर येतो की येथे जे की हे पुनावळेचं गार्डन सॉरी पुनावळेचं फॉरेस्ट एरिया आहे. त्यामुळे तुम्हाला हवा किंवा वातावरण एक नैसर्गिक भेटेलच. कारण इथे नंतर ऑक्सिजन पार्क वगैरे पुण्यामध्ये डेव्हलप करायचं चालू आहे. जर ते इथे बनलं किंवा इथे छोटेखानी असं बनलं तर हा प्रोजेक्टला व्हॅल्यू फार वाढणार आहेत. आणि इथे क्रिसाला झेनेलिया हाही सुद्धा प्रोजेक्ट आहे. हाही यावेळेसच्या लॉटरीमध्ये आहे आणि कॅम्ब्रिज स्कूल ही जवळ आहे. आणि जर तुम्ही बघितलं तर इकडूनच एक लाईफ रिपब्लिकचं एक गेट आहे. म्हणजेच तुम्हाला इकडून ही एंट्री करून असं तुम्ही लाईफ रिपब्लिक मार्गे हिंजेवाडीला तुमचा जॉब जर इथे असेल तर जाऊ शकता आणि अदरवाईज
तुम्ही इकडेही हा पुणे मुंबई हायवे आहे. तुम्हीही इकडेही येऊन तुम्ही लगेच तुम्हाला ट्रॅफिक न लागता बाहेर जाऊ शकता. कारण सध्याचं पुनावळीमध्ये ह्या ब्रिजखाली भरपूर ट्रॅफिक होते. तर इकडूनही हा एक रोड आहे, की ज्यामुळे तुम्ही येथे टच करू शकता. यशविनचाही प्रोजेक्ट आहे, अर्थातच विलास जावडेकर. तरी तुम्हाला कसं वाटलं हा प्रोजेक्ट आणि माहिती हे नक्की कळवा व आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, ज्यामुळे तुम्हाला नवीन व्हिडिओची माहिती ही भेटत राहील व तुम्ही करंट मार्केटनुसार अपडेट राहाल. तर सध्या तरी इथेच थांबूया व नवीन व्हिडिओमध्ये अजून माहिती घेऊया. जर तुम्हाला काही प्रश्न असतील तर ते नक्की विचारा. धन्यवाद.